नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण बेसन पीठ घेणार आहोत. कुठल्याही वाटीने घ्या, परफेक्ट मेजरमेंट घ्या. तर ह्या ठिकाणी आपण 3 वाट्या इतकं आपण बेसन पीठ घेणार आहोत. आता बेसन पीठ आपलं पूर्ण घेऊन झालेलं आहे. बेसन पीठ जे आहे ते सुरुवातीला आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, कारण चाळून घेतल्यामुळे छोट्या छोट्या जे गुठळ्या आहेत त्या पूर्ण फुटल्या जातात आणि पीठ जे आहे ते हलकं आणि छान लुसलुशीत तयार होतं. त्यामुळे आपल्या आवर्जून ह्या ठिकाणी पीठ चाळूनच घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी पीठ पूर्ण आपलं चाळून झालेलं आहे. थोडंसं वरती आपलं मोठं बेसन पीठ निघालं ते बाहेर आपल्या साईडला काढून टाकायचं आहे. आता अशा पद्धतीने आपण पीठ घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतका आपण ॲसिट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व घेतलेलं आहे. 1 चमचा इतकी आपण साखर घेतलेली आहे. 1/2 चमचा इतका आपण मीठ घेतलेलं आहे. तर तिन्ही जिन्नस जे आहे ते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं. जास्त सुरुवातीला आपल्याला पाणी टाकायचं नाही, कारण थोडं थोडं पाणी टाकत जर मिक्स करून घेतलं तर बिलकुल गुठळ्या राहत नाहीत आणि पीठ जे आपल्याला बनवायचं आहे सॉफ्ट बॅटर तसं बनून जातं. आता ह्या ठिकाणी आपण असं हलवत हलवत चांगलं पीठ मिक्स करून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पाण्याची आणि पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता ह्या ठिकाणी एक भांडं घेतलं तर आपल्याला सुरुवातीला तेल लावून ठेवायचं आहे. कुकरचा डबा घ्या, कुठलाही घ्या चालतो. आता आपण ग्रीस करून ठेवलेला तेलाचा डबा साईडला ठेवून देणार आहोत आणि गॅसवरती आपण आता कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक स्टँड ठेवलं आहे, ते आपल्याला झाकून ठेवायचं जे की 1 उकळी येईल पाण्याला. आपण इतकं झाकून ठेवलेलं आहे. आता जे बॅटर आपण तयार केलं त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा इतका खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि एकाच डायरेक्शन आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचं आणि हलकं पीठ होईल इतकं आपण हे फिरवून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहता सुद्धा लक्षात येत असेल अगदी छान जाळीदार आपलं पीठ तयार झालं आहे, जाळी पडलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही. मार्केटसारखा ढोकळा तुम्ही घरीच बनवू शकता अगदी कमी साहित्यामध्ये आणि परफेक्ट न फसणारा ढोकळा. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी आपलं बॅटर तर चांगलं व्यवस्थित तयार झालेलं आहे, तुम्हाला पाहता सुद्धा लक्षात येत असेल. आता हे बॅटर जे आपण ग्रीस करून ठेवलेलं तेलाचा डबा आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण पीठ टाकून द्यायचं आहे. आता अशा पद्धतीने पीठ पूर्ण आपलं टाकून द्यायचं, थोडंसं टॅप करायचं आहे, मध्ये बबल्स वगैरे राहणार नाही. आता ह्या ठिकाणी पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. त्या पाण्यावरती आपण हा डबा ठेवून देणार आहोत. 15 ते 20 मिनिटाकरता आपल्याला हा डबा असाच ठेवायचा आहे. गॅस आपल्याला लो टू फ्लेम करायचा आहे, फुल करायचा नाही एकदम, किंवा लोही ठेवायचा नाही. आपला ढोकळा तयार होईपर्यंत आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा इतकी मोहरी टाकायची आहे. 1 चमचा इतकी जिरे टाकलेले आहेत, कट करून घेतलेले. आपण आता ह्या ठिकाणी मिरची घेतलेली आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. आपण ह्या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता सर्व जिन्नस टाकून झाले की आपला गॅस बंद करायचे. आता गॅस बंद केल्यानंतर आपण ह्यामध्ये छोट्या वाटीने 1 वाटी इतकी आपण साखर टाकली आहे. साखर आवर्जून टाका, कारण ढोकळा जेव्हा आपण बनवतो तो घशामध्ये खवखवणार नाही, ह्यासाठी आपल्याला साखर टाकायचे. आणि 1 कप इतका आपण ह्यात पाणी टाकलेलं आहे. आता साखर आपल्याला चांगलं विरतळून घ्यायची आहे. आता साखर आपली वितळेपर्यंत आपला ढोकळा सुद्धा तयार होत आहे. आता ह्या ठिकाणी 20 मिनिट झालेले आहेत. आपला ढोकळा चेक करायचं आहे की ढोकळा चांगला आतपर्यंत शिजलेला आहे की नाही ते. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सुरेने चेक केलेला आहे. बिलकुल ह्या ठिकाणी पीठ वगैरे लागलेलं नाही, त्यामुळे ढोकळा आपला परफेक्ट शिजलेला आहे. आता थोडं साईडनं आपण त्याला अद्दर करून पूर्ण ढोकळा जे आहे तो बाहेर काढून घेणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी आतपर्यंत जेव्हा ढोकळा शिजतो तेव्हा ढोकळा पटकन हल्ला जातो, त्यामुळे ढोकळा समजायचं की ढोकळा अगदी छान तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण ढोकळा पूर्ण काढून घेतलेला आहे. अगदी मस्त लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी आपला ढोकळा छान तयार झालेला आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल.
ब्रेड सारखा आपला ढोकळा छान तयार झाला। फक्त बेसनपासून आपण हे ढोकळा बनवलेला आहे। बिलकुल ह्यात आपण रंग वगैरे आपण ह्यात काहीच टाकलेलं नाही, फक्त बेसनपासून आपण हा ढोकळा बनवलेला आहे। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला आता मी कट करून दाखवेन की आजपर्यंत सुद्धा आपला ढोकळा कसा बनलेला आहे। तर अशा पद्धतीने आजपर्यंत मऊ लुसलुशीत जाळीदार आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे। आता जो तडका आपण बनवला आहे, आता ह्यावरती पूर्ण आपल्याला तो तडका टाकून द्यायचा आहे। पूर्ण तडका टाकून झालाय। खाण्यासाठी ढोकळा आपला परफेक्ट तयार झालाय। तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।